आम्ही जे देशादेवा धर्माचं काम करतो, श्री शिवराष्ट्र हिंदुस्थान, त्या संबंधातल्याच विषयासंबंधी त्यांच्याशी बोललो. आपण काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा भेट घेतलेली होती. ह्याच गोष्टी संबंधी भेट घेतली. कोणत्या विषयावर चर्चा झालेली काय काय सांगाल? ते विषय देशदेव धर्मच, बाकी काय गुरुजी व्यक्तिगत खाजगी का आहे. गुरुजी राज्यभरातले जे नेते आहेत, अनेक नेते जे आहेत ते आपल्या सुनांकडे हुंडा मागण्याचा प्रकार आता वाढलेला आहे. परवा दिवशीच पुण्यामध्ये एका नेत्याने हगवणे नावाच्या नेत्याच्या सुनेनं आत्महत्या केलेली आहे. कसं एकूण राज्यकर्त्यांना तुम्ही या निमित्तानं सांगाल? हुंडा मागणं योग्य आहे अयोग्य आहे काय काय समजू शकतो? ही देशाला कलंक असलेली गोष्ट आहे. ही गोष्ट सगळ्या प्रकारचं बुद्धिबळ, व्यावहारिक बळ वापरून नामशेष केली पाहिजे. पण ते करत असताना राजकारण करता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. गडकोट किल्ल्यांवर जे काही अतिक्रमण आहे ते मे महिन्यापर्यंत काढण्याची एक मोहीम सरकारनं ते बोललो घेतली होती. मी, मात्र ते बोललो 31 मेच्या आत आपण काढून घ्यायचे असं शासनाचा निर्णय आहे. त्याची कार्यवाही व्हावी याच्याबद्दल आवर्जून बोललो. 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय, पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय. ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे. काय सांगाल तुम्ही? ते कुत्रं काढता कामा नये. तो कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये. तो राजकारणाचा विषय करता कामा नये. आणि तिथीप्रमाणे आपण 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलं आहे. तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जून बंद केलं पाहिजे. गुरुजी, आपण सांगता की वाघ्या कुत्र्या काढू नये, पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाहीये. इतिहास संशोधक देखील म्हणतात की तशा प्रकारची कोणती नोंद नाहीये. इतिहास संशोधक त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे असं? गोष्ट अशी की तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात. ते इतिहास संशोधक काय उंचीचे, काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालं हे बरोबर नाही. राज्यातले इतिहास त्याच्यासाठी अभ्यास न करता बोलतात आपल्याला. त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा. नाही, राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलतायत, त्यांनी अभ्यास करावा असं सल्ला आहे आपला. राजकीय लोक बोलत आहेत, त्याला आपण इतिहास संशोधक म्हणतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.